नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी। कारल्याची भाजी बनवताना मी पाणी नाही घालणार, कारण पाणी घातलं तर थोडासा कारल्याचा कडूपणा सुटतो। मग त्यासाठी कारले कट करून त्यातील बिया काढून घेतल्या आणि जेवढं होईल तेवढं पातळ कारल्याचे काप कापून घ्यायचे आहेत। मी येथे असे गोल गोल कापून घेतलेत, म्हणजे कारले लगेच शिजेल। आता त्याच्यावरती मीठ शिंपडून थोडे पाणी ओतून सगळीकडे ते मिठाचे पाणी मिक्स करायचे व 10 मिनिटांनी ते पाणी सांडून द्यायचे। आता कढईमध्ये तेल घातलं, जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी दिली आणि कट केलेले कारले घातले। ते तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतले। नंतर त्याच्यावरती चवीपुरतं मीठ घातलं। मीठ पहिल्यांदा घातलं तर मिठामुळे कारले लवकर मऊ होतील। नंतर मग त्याच्यामध्ये ठेचलेलं लसूण घातलं आणि परतून घेतलं। लसूण पहिल्यांदाच घातलात तर लसूण करपेल आणि लसणाचा फ्लेवर येणार नाही। हळद पूड, तिखट आणि शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर घालून पुन्हा कारल्याची भाजी परतून घेतली आणि त्याच्यावरती ताट ठेवून 5 मिनिटे वाफेवर शिजवून घेतलं। तर तयार आहे आपली कारल्याची भाजी। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।